बिग बॉस मराठी 5चा विजेता सूरज चव्हाण नेहमीच आपल्या रील्समुळे चर्चेत असतो, तर कोल्हापूरचा डीपी दादा म्हणजे धनंजय पवार देखील आपल्या युट्यूब व्हिडिओमुळे लोकप्रिय आहे. हे दोघेही बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वात एकत्र आले होते. त्यांच्यात छान मैत्री देखील झाली, पण सूरजच्या लग्नादरम्यान एका सोफा सेटवरून त्यांच्यात बिनसलं. झालं असं की डीपी दादांचा सोफा आणि फर्निचरचा मोठा व्यवसाय आहे, त्यामुळे मित्राच्या बंगल्यात आपण सोफा देऊया असं तो सूरजला म्हणाला होता. परंतु दुसऱ्याच एका दुकानदाराने तो सोफा दिल्याने धनंजय पवारला खूप चुकीच्या पद्धतीने ट्रोल केलं गेलं होतं. त्यानंतर हे प्रकरण बराच वेळ चर्चेत होतं. एका व्हिडिओद्वारे डीपी दादाने आपली बाजू देखील मांडली होती, पण त्यावेळी नेमकं काय घडलं होतं हे सगळं आता द मराठी फाउंडर या पॉडकास्टमध्ये डीपी दादाने सांगितलं आहे. एवढंच नव्हे तर सूरज आता मनातून पुरता उतरलाय असंही तो म्हणालाय. धनंजय पवार या पॉडकास्टमध्ये म्हणाला की सूरज एका व्हिडिओमध्ये म्हटला होता, डीपी दादा मला सोफा सेट गिफ्ट देणार आहेत. मी माझ्याकडून कुठेही याचा गवगवा केला नव्हता, कारण मी मित्र म्हणून देणार होतो. पण सूरजकडून व्हिडिओ आला तर म्हटलं चला देऊया. मग त्यानंतर सोफा तयार झाला, पण त्याच्या घरी पाठवताना पत्ता कुठे हे मला कळत नव्हतं, कारण मी एकदाच बारामतीला गेलो होतो. मग मी म्हटलं तुझं लग्न वगैरे होऊ देत, मग मी सोफा देतो, कारण घरात पाहुणे येणार, मुलं येणार, त्यात तो सोफा खराब होणार. त्यापेक्षा लग्न झाल्यावर देऊया असा विचार मी केला. पण लग्नाच्या आदल्या दिवशी जेव्हा मी सूरजच्या घरी गेलो तेव्हा पाहिलं तर तिथे आधीच एक सोफा सेट होता. त्याला कोणीतरी गिफ्ट दिला होता. बरं, तो सोफाही खूप छान होता. डायनिंग टेबल सुद्धा त्यात आला होता. मी म्हटलं चला दिलंय ना आता, मग ते तसंच राहू दे, मी तुला कपाट भेट देतो. पण झालं असं की ज्यांनी या वस्तू दिल्या त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता आणि मग सगळीकडे त्याची चर्चा सुरू झाली. आम्हाला वाटलं डीपी दादाने हे सगळं दिलंय, डीपी दादा तर खोटारडा निघाला, अशा शब्दात लोकांनी मला ट्रोल करायला सुरुवात केली. मी सूरजचा वापर केला अशाही कमेंट्स येऊ लागल्या. तसं करायचं असतं तर मी सोफा बनवताना, कापड सिलेक्ट करताना देखील व्हिडिओ टाकल्या असत्या, पण असं सगळं करणं माझ्या मनातही नव्हतं. नंतर मला असं समजलं की अजितदादांनी सूरजच्या नव्या घरी सोफा वगैरे सगळंच पाठवायला सांगितलं होतं, पण तोपर्यंत माझी खूप बदनामी झाली होती. अक्षरशः लोकांनी माझी आई बहीण काढली. तेव्हा मी सूरजला फोन करून म्हटलं की एक काम कर, तू एक व्हिडिओ बनव किंवा स्टोरी शेअर कर आणि सर्वांना सांग की हे सगळं अजितदादांनी आधीच माझ्यासाठी पाठवलं होतं, म्हणून मी डीपी दादाकडून हे काही घेतलं नाही, याची मला सध्या गरज वाटली नाही. त्यावर सूरज म्हणाला की आता मी हे कसं बोलू. मग म्हटलं राहू देत बाबा, तुझे विचार तुझ्याकडे. त्यानंतर मी एक व्हिडिओ बनवून शेअर केला, तरीही लोक मला शिव्या देत होते, माझी इज्जत काढली जात होती. म्हणूनच मला सूरजची ही गोष्ट पटली नाही. त्यामुळे तो आता मनातनं उतरला आणि एकदा माणूस मनातनं उतरला की तो उतरला. माझं इतकंच म्हणणं होतं की एकदा काय घडलंय ते त्यानं खरं खरं सांगावं. बरं, मी खोटं वगैरे सांग असंही त्याला कधीच म्हटलं नव्हतं. त्याने जे काही आहे ते खरं सांगायचं होतं, पण त्याने तसं केलं नाही. मैत्रीच्या नावाखाली माझी इज्जत पणाला लागली, नको तेवढी बदनामी झाली. सूरज असा वागेल हे मला कधीच वाटलं नव्हतं. त्यानंतर मी कधीच त्याच्याकडे स्वतःहून गेलो नाही. अशा शब्दात धनंजय पवारने घडला प्रकार रोखठोकपणे सांगत आपली नाराजी व्यक्त केली आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.